Hello everyone, next point आपण बघणार आहे types of C#. Type specifies the size and type of value that can be stored. जी काय तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करणार आहे त्याची साईज आणि टाईप हे काय करतं, डेटा टाईप स्पेसिफाय करतं. C# इज अ लँग्वेज रिच इन इट्स डेटा टाईप. C# ही लँग्वेज रिच आहे त्याच्या डेटा टाईप्समध्ये. ते डेटा टाईप्स कॅन बी डिवायडेड इंटू टू टाईप्स. फर्स्ट व्हॅल्यू टाईप, सेकंड रेफरन्स टाईप. व्हॅल्यू टाईपमध्ये परत दोन सब टाईप्स आहेत, प्री डिफाईन्ड युजर डिफाईन्ड. रेफरन्स टाईपमध्ये पण प्री डिफाईन्ड आणि युजर डिफाईन्ड. आपण डीपमध्ये बघूया, त्याच्यामध्ये परत सब पार्ट्स पडतात. प्री डिफाईन्डमध्ये इंटिजर, रिअल नंबर, बुलियन, कॅरेक्टर्स. युजर डिफाईन्ड व्हॅल्यू टाईपमध्ये इन्युमरेशन स्ट्रक्चर्स. प्री डिफाईन्ड रेफरन्स टाईपमध्ये ऑब्जेक्ट, स्ट्रिंग्स. युजर डिफाईन्ड रेफरन्स टाईपमध्ये क्लासेस, ॲरेज, इंटरफेसेस आणि डेलिगेट्स. डीपमध्ये आपण बघूया व्हॅल्यू टाईप ऑफ C#. व्हॅल्यू टाईप कॅन बी ग्रुप्ड इंटू टू कॅटेगरीज, युजर डिफाईन्ड व्हॅल्यू टाईप आणि प्री डिफाईन्ड व्हॅल्यू टाईप. युजर डिफाईन्ड व्हॅल्यू टाईप्स इन्क्लूड स्ट्रक्चर अँड इन्युमरेशन. प्री डिफाईन्ड व्हॅल्यू टाईप इन्क्लूड्स इंटिजर, रिअल नंबर, बुलियन, कॅरेक्टर्स. प्री डिफाईन्ड व्हॅल्यू टाईपलाच आपण आणखी काय म्हणतोय, प्री डिफाईन्ड व्हॅल्यू टाईप इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिम्पल टाईप. इंटिजर कंटेन्स टू टाईप्स, सायनड इंटिजर अँड अनसायनड इंटिजर. त्याच्यामध्ये फर्स्ट आता प्री डिफाईन्ड व्हॅल्यू टाईपमध्ये फर्स्ट कुठला टाईप आहे, इंटिजर. मग इंटिजर काय, इंटिजरचे परत दोन सब टाईप्स पडतात, सायनड इंटिजर आणि अनसायनड इंटिजर. सायनड इंटिजर कॅन बी होल्ड बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. बिलो टेबल शोज द मेमरी साईज अँड रेंज ऑफ सायनड इंटिजर. मग सायनड इंटिजरमध्ये परत दोन आहेत. सायनडमध्ये येस बाईट, शॉर्ट बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. येस बाईटची साईज काय, 1 बाईट. त्याची मिनिमम साईज कुठल्या साईजमध्ये असणार आहेत, -128 टू मॅक्झिमम 127. शॉर्टमध्ये 2 बाईटचा साईज, इंटमध्ये 4 बाईटचा साईज आणि लॉंगमध्ये 8 बाईट साईज आहे. नेक्स्ट अनसायनड इंटिजर. वी कॅन इन्क्रीज द साईज ऑफ पॉझिटिव्ह व्हॅल्यू स्टोअर्ड इन अन इंटिजर टाईप बाय मेकिंग इट अनसायनड. ह्याच्यामध्ये काय सायनड इंटिजरमध्ये काय होतं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर होते. अनसायनड इंटिजरमध्ये काय असणार आहेत, ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यू कॅन बी स्टोअर्ड. त्याच्यामध्ये परत बाईट, यू शॉर्ट म्हणजे अनसायनड शॉर्ट, यू इंट म्हणजे अनसायनड इंट आणि यू लॉंग म्हणजे अनसायनड लॉंग. त्याच्यामध्ये साईज बाईटची 1 बाईट, यू शॉर्टची 2 बाईट, यू इंटची 4 बाईट, यू लॉंगची 8 बाईट. त्याच्या मिनिमम व्हॅल्यू 0 अप टू मॅक्झिमम व्हॅल्यू प्रत्येक ह्याच्या मेन्शन केलेल्या आहेत. नेक्स्ट रेफरन्स टाईप ऑफ C#. रेफरन्स टाईप ऑफ C# कॅन बी कॅटेगराइज्ड किंवा ग्रुप्ड इंटू 2 कॅटेगरी. फर्स्ट युजर डिफाईन्ड टाईप, सेकंड प्री डिफाईन्ड टाईप. युजर डिफाईन्ड टाईप काय रिफर्स करतो, दोज टाईप्स वी डिफाईन्ड युजिंग प्री डिफाईन्ड टाईप. दे इन्क्लूड, त्याच्यामध्ये क्लासेस, इंटरफेसेस, डेलिगेट्स आणि ॲरे असतात. युजर डिफाईन्ड रेफरन्स टाईपला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स. युजर डिफाईन्ड रेफरन्स टाईपला आपण कॉम्प्लेक्स टाईप असं म्हणतो. प्री डिफाईन्ड रेफरन्स टाईप इन्क्लूड्स काय इन्क्लूड करतो, ऑब्जेक्ट टाईप आणि स्ट्रिंग टाईप. प्री डिफाईन्ड रेफरन्स टाईपला आपण काय म्हणतोय, सिम्पल रेफरन्स टाईप असं म्हणतो. कळतंय, हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. आत्तापर्यंत जसे बघितले टाईप्स तसेच आहेत. ह्याच्यामध्ये इंटिजर्स, सायनड इंटिजर, अनसायनड इंटिजर. नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅक मेमरी आणि हिप मेमरी. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्टॅक मेमरी आणि हिप मेमरी. एवढं लक्षात ठेवायचं, स्टॅक म्हणजे फिक्स इन साईज आणि हिप म्हणजे चेंज इन साईज. स्टॅक मेमरी म्हणजे काय असणार आहे, मेमरीची साईज काय असणार आहे, फिक्स असणार आहे. आणि हिप मेमरी म्हणजे काय असणार आहे, मेमरीची साईज काय असणार आहे, चेंज असणार आहे. स्टॅक इज अन ॲरे ऑफ मेमरी. इट इज इन लास्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. लिपफो माहीत आहे का बघा तुम्हाला, DS मध्ये तुम्हाला बहुतेक हे अकाउंटमध्ये झालेलं आहे. लिपफो, लास्ट इन फर्स्ट आउट. जे लास्टला येणार, लास्टला जे ॲड होणार ते काय होणार, फर्स्टला आउट होणार, फर्स्टला बाहेर पडणार. अशा प्रकारे स्टॅकमध्ये असणार आहे. स्टॅक इज अन ॲरे ऑफ अ मेमरी. फॉर एक्झाम्पल शिडी आहे बघा, शिडीवरनं आपण चढायला लागलो आहे म्हणजे काय तर आपण ॲड करायला लागलो, एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय तर ॲड करायला लागलो.
ओव्हरलॅप होत गेले त्याच्यामध्ये, तर जे लास्टला जाणार आहे, लास्टला जे पडणार आहे जाऊन त्याच्यात, तेच काय होणार आहे, फर्स्टला आउट होणार आहे. ह्याला काय म्हणतोय आपण, लिप4 डेटा स्ट्रक्चर, लास्ट इन फर्स्ट आउट. डेटा कॅन बी ॲडेड टू अँड डिलीटेड फ्रॉम द टॉप ऑफ द स्टॅक. ॲड होत जाणार, पण बाहेर पडताना डेटा कुठून बाहेर पडणार आहे, तर टॉपपासून. कळते का? डेटा कॅन बी ॲडेड टू अँड डिलीटेड, ॲड होत जाणार, पण डिलीटेड फ्रॉम द टॉप ऑफ द स्टॅक. सपोज शिडी आहे, शिडीवर आपण खालून वर चढत गेले, पण सगळ्यात पहिल्यांदा जो सगळ्यात शेवटी जाईल तोच काय होणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडणार आहे. प्लेसिंग अ डेटा आयटम ॲट द टॉप ऑफ द स्टॅक. ह्याच्यामध्ये बघा 2 कन्सेप्ट येतात लिप4मध्ये. प्लेसिंग, डेटा कुठं प्लेस होणार आहे, प्लेसिंग अ डेटा आयटम ॲट द टॉप ऑफ द स्टॅक. जो डेटा टॉप स्टॅकच्या टॉपला असणार आहे त्याला काय म्हणायचं, पुशिंग आयटम म्हणायचं. आणि डिलीटिंग अन आयटम फ्रॉम द टॉप ऑफ द स्टॅक. जो स्टॅकच्या टॉपचे जे डेटा आयटम डिलीट होणार आहे त्याला काय म्हणायचं, पॉप आयटम. कळते? प्लेसिंग डेटा आयटम ॲट द टॉप, जो वरच्या साईडला असणार आहे, टॉपला स्टॅकचा डेटा असणार आहे त्याला पुशिंग आयटम, म्हणजे तो काय होत जाणार आहे, पुश होत जाणार आहे. आणि डिलीटिंग अँड आयटम फ्रॉम टॉप ऑफ द स्टॅक, जो वरचा डेटा डिलीट होणार आहे त्याला काय म्हणायचं, पॉप आयटम्स म्हणायचं. एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये स्टॅक मेमरीमध्ये काय असणार आहे, साईज, डेटाची तुमच्या साईज काय असणार आहे, जो काय तुमची मेमरी असेल ती फिक्स इन साईजमध्ये असणार आहे. हिप मेमरीमध्ये जी काही तुमची मेमरी असणार आहे त्याची साईज काय होत असणार आहे, सारखी चेंज होत असणार आहे. द हिप इज अन एरिया ऑफ मेमरी वेअर चंक्स. हिप इज अन एरिया ऑफ मेमरी वेअर चंक्स म्हणजे काय, कंट्रोल ऑफ डेटा आर अलोकेटेड टू स्टोअर सर्टन काइंड ऑफ डेटा आयटम्स. ह्याच्यामध्ये जो काय डेटाचा कंट्रोल आहे तो अलोकेट कशावर असणार आहे, स्टोअर सर्टन काइंड ऑफ त्याच्यामध्ये डेटा आयटम्सवरती काय असणार आहे, त्याचा डेटा अलोकेट होत असणार आहे, चंक्स होत असणार आहे. त्याच्यामुळे हिपची मेमरी कशी असणार आहे, सारखी चेंज होत असणार. डिफरन्स बिटवीन स्टॅक मेमरी अँड हिप मेमरी. स्टॅकमध्ये काय असणार आहे, स्टॅटिक मेमरी अलोकेशन. हिपमध्ये काय असणार आहे, डायनॅमिक मेमरी अलोकेशन असणार आहे. स्टॅक मेमरी अलोकेशनमध्ये स्टॅक मेमरी आणि हिप मेमरी. स्टॅकमध्ये स्टॅटिक मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन. म्हणजे फिक्सिंग, स्टॅटिक म्हणजे फिक्स, डायनॅमिक म्हणजे चेंज. कळते? सेकंड, व्हेरिएबल्स अलोकेटेड ऑन द स्टॅक आर स्टोअर्ड डायरेक्टली टू द मेमरी. व्हेरिएबल्स allocated on the stack are stored directly to the memory. Variables allocated on the heap have their memory allocated at runtime. Variables cannot be resized. स्टॅक मधले व्हेरिएबल्स रिसाइज होत नाहीत, तर हिप मधले व्हेरिएबल्स रिसाइज होऊ शकतात. स्टॅक मेमरीमध्ये काय असणार आहे, व्हेरी फास्ट ॲक्सेस असणार आहे. हिपमध्ये स्टॅकच्या कम्पॅरेटिव्हली व्हेरिएबल्स काय असणार आहेत, स्लोअर ॲक्सेस असणार आहेत. स्टॅक इज ऑलवेज रिझर्व इन लिप4 ऑर्डर. स्टॅक हे कशामध्ये असणार आहे, तर लिप4 ऑर्डरमध्ये असणार आहे, लास्ट इन फर्स्ट ऑर्डरमध्ये असणार आहे. द मोस्ट रिसेंटली रिझर्व ब्लॉक इज ऑलवेज द नेक्स्ट ब्लॉक टू बी फ्रीड. म्हणजे रिझर्व एखादा ब्लॉक असेल, इज ऑलवेज द नेक्स्ट ब्लॉक टू द फ्रीड. तो काय करणार आहे, ब्लॉक एखादा फ्री करणार आहे. यू कॅन अलोकेटेड ब्लॉक ॲट एनी टाइम अँड फ्री इट ॲट एनी टाइम. यू कॅन अलोकेटेड ब्लॉक ॲट एनी टाइम. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही ब्लॉक कधी अलोकेट करू शकता आणि फ्री पण कधीही करू शकता. तसं स्टॅकमध्ये आहे का, नाही. जर भरत ॲड होत गेले त्याच्यामध्ये, तरच तुम्ही काय करू शकता, एखादा ब्लॉक नेक्स्ट ब्लॉक काय करू शकताय, फ्री करू शकताय. स्टॅकमध्ये स्टॅक मोस्टली कंटेन लोकल व्हेरिएबल. स्टॅक काय कंटेन करतं, तर लोकल व्हेरिएबल. हिप काय करतं, इट इज युज्ड बाय टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. हिप मेमरीमध्ये काय असणार, वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स असणार आहेत. आणि स्टॅकमध्ये काय असणार आहेत, फक्त लोकल व्हेरिएबल असणार आहेत. स्टॅक मेमरी इज युज्ड ओनली बाय वन थ्रेड ऑफ एक्झिक्युशन. ह्याच्यामध्ये वन थ्रेड ऑफ एक्झिक्युशन होतं, फक्त एकाच प्रकारचं एक्झिक्युशन स्टॅकमध्ये केलं जातं. आणि हिपमध्ये काय होतं, गार्बेज कलेक्टर ओनली कलेक्ट हिप मेमरी सिन्स ऑब्जेक्ट ओनली क्रिएटेड इन हिप. कळते का? ह्याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त युज्ड ओनली बाय वन थ्रेड ऑफ एक्झिक्युशन. एकाच टायमिंगला ह्याच्यामध्ये काय होणार आहे, एक्झिक्युशन होणार आहे. पण त्याच्या उलट हिपमध्ये काय होणार आहे, गार्बेज कलेक्टर म्हणजे काय असणार आहे, रॉ डेटा कलेक्ट करणार आहे. कलेक्ट हिप मेमरी सिन्स ऑब्जेक्ट ओनली क्रिएटेड इन हिप. त्यामुळे हिपमध्ये तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. आणि नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू टाईप आणि रेफरन्स टाईप. व्हॅल्यू टाईपमध्ये
तीनच पॉईंट आहेत बघा ह्याचे. व्हॅल्यू टाईप, डेटा टाईप, डायरेक्ट व्हॅल्यू विदिन. ह्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू असतात. रेफरन्स टाईपमध्ये काय असणार आहे त्याचा ॲड्रेस ऑफ व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूचा काय असणार आहे ॲड्रेस असणार आहे. इन अ व्हॅल्यू टाईप मेमरी अलोकेटेड ऑन द स्टॅक. व्हॅल्यू टाईपमध्ये डेटा कुठं अलोकेट केला जातो तर स्टॅकवरती अलोकेट केला जातो. आणि ह्याच्यामध्ये रेफरन्स टाईपमध्ये डेटा अलोकेटेड इन द हिप. स्टॅक म्हणजे काय असणार आहे फिक्स इन साईज असणार आहे. आणि मेमरी रेफरन्समध्ये काय असणार आहे हिप म्हणजे चेंज इन साईज असणार आहे. वेन अ व्हॅल्यू टाईप डेटा टाईप इज कन्वर्टेड इन टू रेफरन्स टाईप इज कॉल्ड ॲज बॉक्सिंग. व्हॅल्यू टाईपचं कन्वर्जन रेफरन्स टाईपमध्ये केलं जातं त्याला काय म्हटलं जातं बॉक्सिंग म्हटलं जातं. आणि रेफरन्स टाईप डेटा टाईपचं कन्वर्जन व्हॅल्यू टाईपमध्ये केलं जातं त्याला काय म्हटलं जातं अनबॉक्सिंग म्हटलं जातं. बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग ही कन्सेप्ट आपण डीपमध्ये बघणार आहे. कळतंय. व्हॅल्यू टाईपमध्ये काय असणार आहे व्हॅल्यू टाईप डेटा टाईपमध्ये काय असणार डायरेक्ट व्हॅल्यू असणार आहेत. ह्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे रेफरन्स टाईपमध्ये ॲड्रेस असणार आहे. इन अ व्हॅल्यू टाईप मेमरी अलोकेटेड ऑन. व्हॅल्यू टाईपमध्ये मेमरी अलोकेट कशावर केली जाते तर स्टॅकवर केली जाते. आणि रेफरन्समध्ये मेमरी अलोकेटेड इन द हिप. व्हॅल्यू टाईपचं कन्वर्जन रेफरन्स टाईपमध्ये करतात त्याला काय म्हटलं जातं बॉक्सिंग म्हटलं जातं. रेफरन्स टाईपचं कन्वर्जन व्हॅल्यू टाईपमध्ये केलं जातं त्याला काय म्हटलं जातं अनबॉक्सिंग म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण काय असेल तो कास्टिंग किंवा बॉक्सिंग अनबॉक्सिंग हे आपण डीपमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.